अमरावती जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे। तब्बल 113 गावांमध्ये नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं पाणी नमुना तपासणीतून स्पष्ट झालं आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। मार्च महिन्यातील तपासणीनंतर पाणी आणि स्वच्छता विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। पाणी आणि स्वच्छता विभागाकडून मार्च महिन्यात जिल्ह्यातील 1532 गावातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली। यात गावातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य स्रोतांसह विहीर, हातपंप, शाळा, अंगणवाडी असे 15,861 पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। तपासणीअंती 113 गावातील 185 नमुने दूषित असल्याचे आढळलं। जिल्ह्यात एकूण 1588 गावं आहेत। पाणी पुरवठ्यातील ही गंभीर आणि चिंताजनक स्थिती समोर आल्यानंतर पाणी आणि स्वच्छता विभागाकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। तर त्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली आणि या तपासणीत 92 गावातील 142 नमुने पिण्यायोग्य पाणी असल्याचं आढळलं। 21 गावातील नमुने पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे। यात अचलपूर तालुक्यातील 2, चांदूर बाजारमधील 1, चिखलदरा तालुक्यातील 8, दर्यापूरमधील 6, धारणी येथील 1, नांदगाव खंडेश्वरमधील 1 आणि तिवसा तालुक्यातील 2 गावांचा समावेश आहे। उन्हाळ्याचे दिवस असून जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई आहे। पाण्याचे स्रोत आटल्यानं या गावांना कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातोय। टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 113 गावांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं ही बाब चिंताजनक ठरली आहे। तपासणीनंतर पाणी पुरवठ्याच्या स्रोतांवर उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी 21 गावातील प्रश्न अजूनही कायम आहेत।